नमस्कार, आस्वाद आपलेपणाचा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज मी आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये झटपट असा कोलंबी भात दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी कोलंबी घेतलेली आहे, साफ करून स्वच्छ धुवून घेतले। तर आपल्याला थोडीशी हळद घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला 1.5 चमचा इतकं दही घ्यायचं आहे। तर 1.5 चमचा दही घेतले, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कोलंबीला मॅरिनेट करून ठेवायचं आहे, म्हणजे आपली बाकीची तयारी होईपर्यंत आपल्याला कोलंबीला दही आणि हळद लावून ठेवायचं, म्हणजे त्याने आपल्या भाताला खूप छान चव येते। तर इथे बघा, मी आपल्या कोलंबीला व्यवस्थित असं मॅरिनेट करून ठेवलेलं आहे। तर आता भात कसा बनवायचा ते बघूयात। त्यासाठी इथे कुकर तापत ठेवला आहे, तेल घालून घ्यायचं आहे। आपण डायरेक्ट कुकरमध्ये हा भात करणार आहोत, म्हणजे आपल्याला परतण्याची वगैरे गरज नाही आहे। तर इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत बारीक, तर ते घालून घेतलेलं आहे। कांदा चांगला रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे, म्हणजे कसं आपण जेव्हा कोलंबी भात किंवा कोणताही भात करतो टोपामध्ये घातला तर आपल्याला सारखा बघावं लागतो। कुकरमध्ये घातला की कसा अगदी झटपट होतो, 2 शिट्या 3 शिट्या झाल्या की पटकन गॅस बंद करता येतो, म्हणजे सगळं एकदम घातलं आपल्याला पुन्हा पुन्हा बघायची गरज लागत नाही। तर इथे कांदा आपला मऊ झालेला आहे, चांगला गुलाबी असा रंग आलेला आहे। त्यानंतर मी कोथिंबीर, पुदिना, आलं आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि मिरची घेतलेली आहे, तर ती आपल्याला घालून घ्यायची आहे। आपल्यावरती आहे मिरची तिखट पाहिजे त्याप्रमाणे घालायची आहे। तर पेस्ट आपली जी आहे ती चांगली मिक्स करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये, आणि तर मी पेस्ट आपली चांगली मिक्स करून घेतलेली आहे। त्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये कोलंबी घालून घेणार आहोत, जी आपण मॅरिनेट करून ठेवली होती ती घालून घेऊयात। आपलं हे कांदा वगैरे भाजेपर्यंत तोपर्यंत आपली कोलंबी व्यवस्थित मॅरिनेट होते, ती मिक्स करून घेऊयात। तर तांदूळ जो आहे ना आपला, तो सुद्धा मी 10 मिनटं आधी धुवून ठेवलेला आहे। भिजलेला असला की चांगला मस्त सुटसुटीत होतो। तर इथे मिक्स केल्यानंतर मी 1 चमचा इतकं लाल तिखट घातलेलं आहे। रंग लालसर असा थोडा रंग आला की छान वाटतं। मसाला ऑप्शनल आहे, तुम्हाला हवा असेल तर घालू शकता। तर इथे लाल तिखट घातल्यानंतर आता आपल्याला त्याच्यामध्ये बिर्याणी मसाला घालायचा आहे। तर इथे मी सुहानाचा बिर्याणी मसाला घेतलेला आहे। तर मसाला आपला छानपैकी असा मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपले जे तांदूळ आपण धुवून ठेवलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत। तुम्ही कोणताही तांदूळ घेतला तरी चालेल। तर आता मी 2 ग्लास तांदूळ घेतले होते, तर 2 ग्लासासाठी मी 3 ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे। तर इथे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं। तर बघा, मस्तपैकी असं दिसतंय, दिसायला छान वाटतंय असं। कोलंबी भात खायला खूप टेस्टी लागतो। आता इथे पाणी वगैरे घालून घेतलेलं आहे। तर मिक्स केल्यानंतर आपल्याला आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे आपण हा भात डायरेक्ट कुकरला करणार आहोत, त्यामुळे आपल्याला सगळं आधीच घालायचं आहे। तर मीठसुद्धा घालून घेतलं आहे। पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं, आणि नंतर आपण कुकरला त्याला 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला। तर इथे मी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे, आणि आता शिट्ट्या काढून झाकण लावून घेऊयात कुकरला। आणि कुकरला झाकण लावल्यानंतर 3 शिट्ट्यांमध्ये आपला हा भात होतो। तर तुम्ही अशा पद्धतीने हा झटपट भात करून बघा, खरंच खूप छान लागतो। 3 शिट्ट्या झाल्यात, कुकरसुद्धा थंड झाला। इथे मी तुम्हाला भात दाखवते बघा, भात बघण्यावरूनच कळतोय की आपला किती सुटसुटीत झालेला आहे। तर मी इथे प्लेटमध्ये सुद्धा तुम्हाला आपला जो भात आहे तो काढून दाखवते। तर इथे बघा, मी तुम्हाला दाखवते हलवून। तर बघा, एकदम मस्तपैकी असा मोकळा असा तांदूळ आपला झालेला आहे। तर अशा पद्धतीने भात मस्त असा तयार आहे। तर इथे मी प्लेटमध्ये काढून घेतला आहे। तर इथे बघा, प्लेटमध्ये आपला गरम गरम असा कोलंबी भात तयार आहे। त्याच्याबरोबर तुम्ही कोशिंबीर किंवा अंड्याची पोळीसुद्धा हवी असेल तर खाऊ शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही कोलंबी भात बनवून बघा। जे शिक्षणानिमित्त, जॉबनिमित्त एकटे राहतात, किंवा आपल्याला काही वेगळं खावंसं वाटतं, झटपट असं जेवण करायचा कंटाळा आला असेल, तर अशा वेळी आपण अशा पद्धतीने झटपट कोलंबी भात बनवून खाऊ शकतो, म्हणजे आपल्याला त्याच्यावर दुसरं काही बनवायची गरज लागत नाही। अगदी झटपट होतो 15-20 मिनटामध्ये, आणि खायलासुद्धा खरंच खूप टेस्टी लागतो। तर तुम्ही अशा पद्धतीने हा कोलंबी भात बनवून बघा। जर तुम्हाला आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील। आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।